कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मम्मा मला लगेच सोडून गेली, थांबली सुद्धा नाही। कधी कधी वाटतं की मम्माला माझी काळजीच नाही। बाबांनी मला सकाळी बोलवलं होतं, पण अजून का नाही आले? खूप वेळ झाला आता। बघ शिव, तुझ्यासाठी श्रीखंड आहे ना, गोड गोड, तुला आवडतं ना? अहो श्रीखंड का घेऊन आलाय? मी एवढी छान भाजी केलीये। शिव, तुला माझ्या हातची भाजी आवडते ना? अगं ती भाजी रोजच खाते, तिला श्रीखंड आवडतं म्हणून घेऊन आलोय। शिव बाळा, श्रीखंड खा, मग छान आपण पकडापकडी खेळू। बरं, पण श्रीखंड सोबत थोडी भाजी पण खायची हा। अगं आप्पे, बाहेर फिरायला आल्यानंतर घरून भाजी करून आणतं का कोण? एक मिनिट अर्जुन, अरे असं काय करतोय? तुला आवडते म्हणून केली मी भाजी, आणि असंही तो गोड खात नाही। मी सकाळी उठून बनवली, खा ना। अगं पण मी सकाळी उठून डेअरीवर जाऊन श्रीखंड आणलाय, त्याचं काय? एक मिनिट तू, ए अर्जुन हे बघ, आपण त्याच्या खाण्याबद्दल बोलतोय आणि तो हसतोय आपल्याकडे बघून। बाबा, तुम्ही भांडताना खूप भारी दिसता। तुम्ही दोघं सोबत असल्यावर मला काहीही चालेल। ओ चला, नाही आधी हे खाणार। आधी श्रीखंड, अरे आधी भाजी जाऊ दे ना त्याला। नको नको नको। बाबा, तुम्ही कामात असता, पण मग तुमच्या बरोबर फिरायला जायचंय। तहान लागलीये। काका, मी अमोल। माझे बाबा थोड्याच वेळात मला घ्यायला येणार, तोपर्यंत मला पाणी मिळेल का? थांब देतो। घे पी। थँक्यू काका। अमोल बाळा, तू एकटाच आलायस का इथे? हो, पण माझे बाबा येतील आता। बाबा जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आमच्या बरोबर थोडं खातोस का? नको, मी बाबांबरोबर पावभाजी खाणार आहे। अरे तुझे बाबा कुठल्या तरी कामात अडकले असतील, तर ये ना आमच्या सोबत बस। नको, मी बाबांबरोबर पावभाजी खाईन ना। मी खाल्लं तर बाबांबरोबरच खाणार आहे। तुझे बाबा येईपर्यंत आम्ही इथे जाऊ, तुला काय लागलं तर सांग। हो काका, थँक्यू। वेलकम। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे पोरा, अजून इथं जायचंय तू? अरे आता बाग बंद व्हायची वेळ आली की। काका, मला इथे थांबू देतात का? माझे बाबा मला घ्यायला येणार आहेत। अरे आता तू किती वेळ थांबणार आहेस? सकाळपासून बघतोय मी तुला, तू इथंच आहेस। काका, माझा बाबा सकाळी येणार होता, पण त्याला काहीतरी काम लागलं असेल ना, म्हणून वेळ पण लागला। अरे असं बागेत किती जण येतात आणि किती जण जातात। आता तुझा बाप येत नस। काका, माझे बाबा स्पेशल आहेत, ते मला असं एकटं कुठेही सोडून नाही जाणार। ते नक्की येणार म्हणजे येणारच। अरे बाळा, असं कर ना, तू बाहेर जाऊन थांब की, आणि मग काय वाट बघायची ती बघ। मला बाग तरी बंद करून दे की। अरे नाही, मी इथेच वाट बघत बसणार। अरे बाळा ऐक की माझं, मला बाग बंद करायची। अरे
अमोल हे शप्पथ. तू काय करतोयस बाळा इथे? तू सकाळपासून इथेच आहेस का? तू घरी का नाही आलास? अगं बाबा येणार होता ना, म्हणून मी वाट बघत होते त्यांची. अरे बाळा, पण बाबा सकाळी येणार होता ना, मग तू घरी का नाही आलास? अगं मा, मी प्रॉमिस केलं होतं ना बाबाला. तुला माहिती आहे ना की मी प्रॉमिस कधी तोडत नाही. मला सांग, तू खाल्लंयस का काय? नाही मा. आप्या, अगं इथंच प्रश्न विचारत बसणार आहेस का? चला आपण घरी जाऊ पटकन. अहो सकाळपासून पोरग इथंच आहे. पार सुकून गेले बघा की. काका आभार आहे बर का. बापू, दिप्या, अमोलला घरी घेऊन जा आणि त्याला काहीतरी खाऊ घाल. मी मागणं आलेच. तिथे अगं एवढ्या रात्री कुठं जाणार आहे तू? अर्जुनच्या घरी. जा घरी. अर्जुन, अरे तू आणि घरचे सगळे होते ना, म्हणून हे सगळं निभावून गेलं. मी सकाळी एवढी घाबरली होती ना, मला काहीच सुचत नव्हतं. अरे होतं असं होतं, असं अचानक काहीतरी घडलं ना की असं होतं. अर्जुन, मी कुठे अडकली ना तर मला सगळ्यात आधी तू आठवतोस. आणि मला माहितीये माझे सगळे प्रश्न तूच सोडवू शकतोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही सासूबाई, तुम्ही सूनबाई, तुम्ही आता एकत्र राहताय. सूनबाईंनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं? खरं सांग. म्हणजे असं रोजच्यासाठी थोडं प्लॅनिंग करून करायला पाहिजे, मुलांचं वगैरे असं. अच्छा, म्हणजे त्या प्लॅनिंग करत नाहीत आणि त्यामुळे सगळं ताण तुमच्यावर येतो. नाही, माझ्यावर ताण नाहीये. माझ्यावर ताण नाही, चिडचिड होते. पण ती चिडचिड सासूबाईंवर होते ना. माझ्यावर. अरे पण ती रिॲक्शन तिकडेच जाते. तुमच्या सुनेने काय बदल केला पाहिजे खरं सांगा? एक नाही आहे, व्यवस्थित आहे. नाही म्हणजे आमच्या 2च वर्ष झाले भाऊजी. तिथे 9 वर्षात प्लॅनिंग नाही झालंय. नवीनच आहे ना. पण कधी जुनं व्हायचं? म्हणजे थोडक्यात सगळी कामं तुम्ही करता सध्या. नाही, ती जॉबला आहे ना. उगाच बाजू घेऊ नका जॉबला वगैरे. सकाळी उठते, स्वयंपाकात मदत करते, जेवढं होता होईल तेवढं करते ते. मला सांगा, महत्वाचा विषय आहे. सकाळी उठते, बरोबर आहे, पण तुमच्या आधी उठते का तुम्ही आधी उठता? ती आधी उठते. अरे वा, मग पहिला चहा तुम्हाला ती देते? चहाच नाही, प्रश्न येत नाही चहाचा. का दोघांनी सोडलाय? नाही, चहा आंघोळ केल्यानंतरच चहा असतोय. मान्य मला. कोण कुणाला पहिला चहा देतो सांगा? एक तर ती चहाच घेत नाही. तुम्ही घेत नाही? तुम्ही लग्न ठरताना चहा सोडूनच आला? तुमच्याकडे काय होतं चहा? आमच्याकडे सगळे चहा प्रेमी आहे. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांना कप हातात चहा वास. मान्य मला, पण करतं कोण? सासूबाई? मीच करते. म्हणजे सासूबाई काही करत नाही असं तसं? नाही. अरे म्हणजे काय, सगळं मीच करते, सासूबाई आराम करत असतात. मी पण करते. काय ज्याचं जसं लवकर झालं तसं आम्ही करतो. असं काहीच नाही. सुनबाई म्हणते मीच करते, सासूबाई कधीच करत नाहीत, उठतच नाहीत, डोळेच उघडत नाही. काय खरं आहे ना? सासूबाई आधी उठतात. आपलं कसं काय जमलं? अरेंज मॅरेज. नात्यामधलेच आहेत पण दूरचे. म्हणजे काकांची बहीण होती ना, म्हणजे ते माझे जाऊ पडतात. मग काय झालं? म्हणजे त्यांनी जमवलं. कोणी? काकांच्या बहिणीने. बर, काय सांगितलं? म्हणजे यांच्याकडून बायोडेटा आला आम्हाला, तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं की बायोडेटा ओके आहे, आम्ही येतो पाहायला. मग आले? हा, मग पाहायला आले. तो दिवस आठवतोय बघायला आले? हो. काय झालं? काही नाही, सकाळी सगळे उठून गडबड सगळे आवरावर करत होते. आंघोळीला चालले? नाही, दुपारी येणार तर मग सकाळपासून सकाळी सकाळी बादली घेऊन निघाले असं?
नाही नाही, सकाळपासून आवरायला लागतं तेव्हा दुपारपर्यंत तयारी बरोबर हो, होते. एरवी सवय नाही आवरायची. मग त्या दिवशी खूप आवरलं तुम्ही. हो, सगळ्यांनी आवरलं. मग काय दिलं त्यांना तुम्ही? सगळ्यात अगोदर चहा आणि मग नंतर पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि मग जेवण वगैरे सगळं. अच्छा, जेवूनच गेले म्हणजे. हो. म्हणून 12च्या वेळेवर आले. पोळ्यांचा कॅन्सल झाला. पोळ्यांचा कॅन्सल झाला प्रोग्राम. तुमच्या का पोटात दुसरं यांचा पोह्याचा कॅन्सल झाला. तुमच्याकडे काय पोहे होते का काय होतं? बटर होते बुडवायला. मग पोहेच होते. होते ना तुमच्याकडे? जेवण होतं. जेवण? पुरणपोळी. म्हणजे आता तुमच्या नवऱ्याची तशी स्थिती झाली आहे ना, खाली तुमचं पीठ, वरती सासूचं पीठ आणि मध्ये त्याचं पुरण. होय ना? आणि रोज भाजता उलट तूप घालून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही सांगा, तुमच्या सासूबाईंनी स्वभावात कुठला बदल केला? तुमचं नवीन आहे मला माहिती आहे, पण तरी जास्त झोपून द्यावं मला. जोरदार आहे, तुम्हाला जास्त वेळ झोपायला दिलं पाहिजे. ओके, तुमचं काय म्हणणं आहे? सासूबाईंनी कुठला बदल केला? आता वयानुसार त्यांची दगदग फार म्हणजे जास्त करू नये, कमी करावी आणि थोडासा स्वतःला आराम द्यावा त्यांनी. हो. पण मग तुम्ही कामं टाकली की त्याला करावी लागतात. नाही, फक्त भाजी चिरायसाठी काय उभ्या बसल्या बसल्याचं चिरण होतात. ते कोण करतात चिरतं त्याच्या. भाजी? आई चिरतात. नवऱ्याला द्या ना कधीतरी चिरायला तुमच्या. हे आपले बाहेर निघायला सारखेच असतात, कंटिन्यू बाहेर. त्याला वेळ नसतो जास्त. का? काय करतो तो बाहेर? तो वेटरनरी डॉक्टर आहे, त्यामुळे त्यांचं फिरस्तीच राहत. म्हणजे घरात काम दिसलं की ते सांगतात पेशंट आला. काय मुलाची बाजू घेता लगेच नाही. तुम्हाला तिघींना विचार, 60 आणि 40 असे गुण द्यायचे. तुम्ही मुलाला किती द्याल आणि सुनेला किती द्याल? पटकन. मी मुलाला 40च दिला आणि सुनेला 60 नाही खरं त्या सुनेचा स्वभाव लक्षात घेता आता सुनेला 60 दिलेले परवडले. नाही, तिच्याकडे प्रत्येक कामाची चिकाटी आहे. अच्छा, मुलाकडे नाहीये तुमच्या? करतो पण करते ना, होते ना, चालते ना असं. तुम्ही मुलाला 60 देणार. का हो? त्याचं प्रत्येक प्लॅनिंग फार व्यवस्थित आणि सगळी गोष्ट त्याला व्यवस्थित लागते. सगळं निर्णय वगैरे सगळं फार व्यवस्थित घेतो. बघितलं? 9 वर्ष. 9 वर्ष. पण जरा मुलाची जास्तच बाजू घेताय असं नाही वाटत तुम्हाला? मुलाला तिला 60 आणि त्याला 40. का असं? 2 वर्षच झालीत ना. बघा, इकडे कमी वर्ष झाली म्हणून 40 आणि जास्त झाली म्हणून 60. पण मला तुम्हाला तेच विचारायचंय, या मुली या 3 आल्यापासून मुलं, पूर्वी तुम्ही त्यांना बघितलेली आहेत, तुमच्या अंगा खांद्यावर तुमच्या शब्दाच्या बाहेर नसलेली मुलं, बरोबर की? लग्नानंतर त्या मुलांमध्ये जरा बायकोच्या बाजूनी कल होतो का? झालाय का? माझा मुलगा आहे ना, मुळात असा समजदारच आहे. हा, त्यामुळे तो कसा आहे, सगळ्यांची Surrender चौकशी करणार, अजून तसं अजून चालूच आहे. तुमचा मुलगा? हा, त्याला म्हणजे असा तो खूप म्हणजे असा जॉली होता, आता थोडासा सिरियस आयुष्याबद्दल सिरियस झालेत ते. जबाबदारी कळतात त्यांना आणि जबाबदारी नव्हत्या, असा फरक आहे. जर काही झालं तर बायकोची बाजू घेतो त्याच्या की तुमची घेतो, आईची? असं आम्ही त्याला असं झालं तसं झालं त्याला आम्ही सांगतच नाहीत काही नाही. आणि दोघींनी एकमेकींना हे सांगितलं की लगेच दुसऱ्यांना डायरेक्ट एकमेक बोलायचं, भांडणं वगैरे नाही. तू असं केलं तसं करायला पाहिजे असं सांगतो आम्ही. पण तुमचं काय म्हणणं, आईच्या बाजूने जरासा असा काटा झुकलेला असतो का बायकोच्या बाजूने? सांगा ना, तुम्ही सांगा. आईच्या बाजूने? तुमच्याकडे? आईच्या बाजूने 2 वर्ष झाले तो. आमच्याकडे मला वाटतं की बॅलन्स आहे. तिकडे असेल की तिकडचे असतात, तिकडे असेल की इकडचे असतात. ते दोन्हीकडून बोलतात आणि बॅलन्स करतात. नाही, पण तरी सुद्धा आई तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर बोलते. काय बोलते? माझं कधी थोडस वाक्य एखादं गेलं तर आई नको तिच्याकडून काय पूजा असं नाही बोलायचं, असं होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो, एक्सक्यूज मी, इकडे बघा सगळ्यांनी. हे बघा, लग्नाच्या शूटच्या दिवशी हरीश सर अचानक गायब झालेत.
तुमच्यापैकी कोणीतरी त्यांना ज्यूस मधून औषध पाजून बेशुद्ध करून गायब केलंय. आणि आम्ही त्या माणसाला ओळखलंय. मी तुम्हाला एक संधी देतोय, तुम्ही स्वतःहून पुढे या. तुम्हाला कोणतीही शिक्षा केली जाणार नाही, उलट तुमची चूक सुधारण्याची तुम्हाला संधी दिली जाईल. आय प्रॉमिस, मी कोणालाही शिक्षा करणार नाही. तुम्ही स्वतःहून पुढे येऊन सांगा. ठीक आहे, कुणाला समोर येऊन चूक कबूल करायची नसेल तर नका करू, काही हरकत नाही. पण दादा, तुम्ही काहीतरी चुकीचं वागलात म्हणून तुम्हाला एवढा खांब फुटलाय. आणि तुमचा योग घामच सांगतोय की तुम्हीच हरीश सरांना ते सरबत नेऊन दिलं. अरे ए इथे काय रे? अरे हा सांग, का केलं तसं? कुणी सांगितलं तुला करायला? बोल ना. शूट बंद पडत होतो ना तुला, बोल. प्रीतम थांब. शूट बंद करून त्याला काय फायदा होणार आहे? तो हे सगळं कोणाच्या तरी सांगण्यावरून करत होता. एक्सक्यूज मी मिस्टर, तू पकडला गेलायस, त्यामुळे चुपचाप या सगळ्याच्या मागचा मास्टरमाइंड कोण होता ते सांग. बोल. ओके, तुम्ही सगळ्यांनी प्लीज बाहेर जा. प्रीतम, त्याला घेऊन आतमध्ये. इकडे बोल. बोल, कोणी सांगितलेलं? बोल ना. असं नाही ऐकणार ना तू? आता अहिल्या मॅडम येतील, त्यांच्या समोर बोल मग. हा नको नको मॅडम समोर नको, सांगतो इथेच. त्या दिवशी तुमच्यासोबत ज्या मॅडम होत्या त्यांनी मला हरीश सरांच्या ज्यूसमध्ये गोळ्या टाकायला सांगितल्या. मी नको म्हटलं होतं, पण त्यांनी मला पैसे दिले. कोण मॅडम? दामिनी मॅडम. काय? पैसे पाहून नियत फिरली माझी. मी नाही म्हणत होतो, पण त्यांनी मला फोर्स केला. पैशांसाठी कोणाचं गळाही कापशील का रे? इकडे बघ, विश्वासघात केलायस तू आमचा. ठीक आहे ना? आणि हे शहर सोडून जायचं नाही, परत बोलवू तेव्हा हजर राहायचं, कळलं का? ठीक आहे, चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी सांगितलं का तुला तू हरीशच्या जागी उभं राहा म्हणून? मी सांगितलेलं तुला अहिल्या वहिनींचं ऐकू नको म्हणून? की मी सांगितलेलं हे लग्न कर म्हणून? कोणी सांगितलेलं? उलट मी तर याला अडवत होते, विचारा त्याला. हे मला अजिबात मान्य नाही आदित्य. या मोलकर्णी बरोबर तू एक मॉडेल म्हणून उभा राहणार आहेस का? आपल्या घराचा मान सन्मान इब्रत, तुझ्या आईचं नाव याचं तरी भान आहे की नाही तुला? आणि ही पारू सुद्धा निर्लज्जासारखी तिथे उभी होतीस ना? आणि प्रीतम, मी किती वेळा म्हणत होते की वहिनींच्या परवानगीशिवाय काहीही करू नका. ऐकलं का तुम्ही माझं? तुला मी सांगत होते की हे लग्न नको करू, ऐक माझं, नको उभं राहू. तू ऐकलंस माझं? नाही ना? आणि तू तेव्हाच का नाही अडवलं मला? त्या दिवशी का नाही म्हणालीस हे नको म्हणून? की तुलाच मॉडेल म्हणून आदित्य हवा होता लग्नासाठी. दामिनी काकू, जरा विचार करून बोला.
काही बोलताय? पारूचा यात काही दोष नाहीये. बास आदित्य बास. खूप ऐकलं मी तुमचं, आता नाही. त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगत होते माझं ऐका, पण तुम्हाला कोणालाच माझं नव्हतं ऐकायचं. घरी आल्यानंतर पण मी वहिनींना सगळं सांगू शकले असते, अगदी सगळं, पण मी नाही सांगितलं. का? कारण आदित्य किर्लोस्कर वहिनींनी तुझं तोंडही बघितलं नसतं म्हणून मी गप्प राहिली. कळलं ना? नाही, तुम्ही सगळ्यांनी ना आता एक काम करा. वहिनी आल्या आल्या तुम्हाला जे जे काही सांगायचंय ते सगळं सांगून टाका. मी पण सांगते वहिनींना. त्यांना कुणी फसवलं, त्यांच्यापासून गोष्टी कुणी लपवल्या आणि अहिल्यादेवी किर्लोस्करांचा विश्वासघात कुणी केला, मीही सांगेन. आईने आता किती कठोर शिक्षा केली तरी चालेल, पण मी आईपासून आता नाही लपवून ठेवू शकत. मी आत्ताच्या आत्ता आईला फोन करून सगळं खरं खरं सांगणार. दाई बघ ऐक. नाही प्रीतम, बाकी दामिनी काकू काही बोलले असल्या तरी एक गोष्ट बरोबर बोलल्या त्या. मी माझ्या आईला फसवलंय. आणि ती जी काय शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे, पण आता मी सगळं आईला सांगणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कट्यार तुला मिळवावीच लागेल. त्या कट्यारीत विरोचकाचा जीव आहे. कट्यार ताब्यात घे, नाहीतर 7 महिन्यानंतर कायमचं झोपावं लागेल. विरोचकाला जर अमर राहायचं असेल तर ते कट्यार तुझ्या ताब्यात असायला हवी. उठ. कट्यार मिळवावीच लागेल. नेत्राकडे कट्यार कुठे ठेवले असेल तिने? कुठे असेल? कट्यार कुठे आहे ते इंद्राणीला माहित असणार. इंद्राणीला प्रतिबिंब रूपात आणावं लागेल. तिच्यावर चालेल शक्ती. अद्वैतवर या शक्तीचा वापर केला मी इंद्राणीवर सुद्धा करता येईल. त्रिम इंद्राणी प्रतिबिंब यक्षणाय.
शेखर कसा होता आजचा दिवस? ठीक होता. झाली सगळी कामं? दमलायत का तुम्ही? मी जेवण गरम करते, तुम्ही जेवायलाच बसा. नाही ना, तू झोप ना, मी फ्रेश होतो. बिंडोक नको त्या वेळेला तडमडला मध्ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. फाल्गुनी काकू, मग तुम्ही सगळेच माझ्यावर विश्वास ठेवत नाही ना, म्हणून मी तेजसला यायला सांगितलं. पण तो पण तुमच्यासारखाच मला लाईटली घेतोय. काय बोलतेस तू? काय बोलू मी काकू? माझं का वागते सगळं माझ्याशी? फाल्गुनी बाळा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नाही काकू. मग ओके, सगळ्यात आधी तुझ्या मनात जो विचार येतोय ना, तो विचार काढून टाक की आमचा तुझ्यावरती विश्वास नाहीये. फाल्गुनी, तू या घरासाठी, आम्हा सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहेस. अगं, तू घरात असतेस तेव्हाच तर हे घर हसतं, हो की नाही? नाही पण काकू, मग ऐक, आधी मला सांग, तू विरोचकाला एकट्यात भेटली होतीस? नीट आठव. वशीकरणाच्या वेळी जसं विरोचक आपल्या डोळ्यात बघून काहीतरी करायचा, तसं काही करण्याचा प्रयत्न केलाय का त्याने? नाही. बरं, आणखीन एक महत्वाची गोष्ट, आपण जे विरोचकाबरोबर नाटक करतोय की आपला रुपालीवर विश्वास बसलाय, हे नाटक करताना खूप काळजी घ्यायची. मित्राने सांगितले की विरोचकाला नवीन शक्ती मिळाली, पण नेमकी कोणती शक्ती आहे हे कळेपर्यंत विरोचकाला एकट्यात भेटायचं नाहीये. आणि आपण हे जे नाटक करतोय ना, ते तसंच कंटिन्यू करायचं आणि तिला जराही संशय येऊ द्यायचा नाही की आपण हे नाटक करतोय. काकूमा, हे सगळं बरोबरच आहे, पण विरोचकने असं काहीच नाही केलं माझ्या बरोबर. उलटा विरोचक तो खूप प्रेमाने बोलतोय माझ्याशी. हरकत नाही, पण खूप काळजी घेऊन हे नाटक कंटिन्यू करायचं. पण काकू, मग खरं सांगते, मी नेत्राला ज्यूस नाही दिला होता आणि तुम्ही तू परत परत तेच बोलते. जाऊ दे ना, हा विषय आहे, राहू दे. बघ, आणि तू मनात जरी आणलंस ना की आमचा तुझ्यावरती विश्वास नाहीये, तर असे धपाटे घालेल, कळलं? आता खूप झालं, किचन मध्ये खूप काम आहे, तुला कामालाच लावते, दाखवते तुला सासूचा जाच कसा असतो. चल. ही बेवडी आणि फाल्गुनी माझ्यावर विश्वास बसलाय असं जे दाखवत होत्या, ते सगळं नाटक होतं. एवढी हिम्मत यांची, मला फसवतायत. ठीक आहे, वेळ आल्यावर दोघींचाही वचपा काढेन मी. त्यात आता विरोचकाला शक्ती मिळाली हे सुद्धा कळलंच असणार सगळ्यांना. हरकत नाही, ही शक्ती कुठली आहे हे तुम्हालाच काय, तुमच्या तीर्थरूपानं सुद्धा कळू देणार नाही. आणि एवढं मात्र नक्की, विरोचका, आता वेळ आली, युद्धभूमी पुन्हा पेटवायलाच हवी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
शंभू काय झालं, काय गडबड आहे का? दादा काय नाही आता, ते पैशाची थोडीशी काय नाही तुम्ही काम करा आता. असा कसा झाला? धागो कसं तुटलं? असं तर कधी घडलं नाही. अनर्थ कसं झालं कळत नाही. देवा, सर्वेश्वरा, यांच्यावर काही संकट येणार असत तर दूर कर रे. काळजी घे यांची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझं यापुढचं सगळं आयुष्य यांचाच आहे. यांच्यावर जर काही संकट येणार असतात ना, कृपा कर, पण त्याचं निवारण कर. हात जोडते. उमाताई, अहो अपशकून शकून असं काहीच नसतं. आपले हे सगळे मनाचे भास असतात. तुम्ही प्लीज मनाला वाईट वाटून घेऊ नका. कोपरा न कोपरा तपासा. हो साहेब. साहेब ऐका ना साहेब. तिकडे मिळत नसेल तर इकडे बघा. हो साहेब. हो साहेब, याची काही एक गरज नाही. साहेब, दादांवर संशय घेणं म्हणजे देवावर संशय घेण्यासारखा. आणि माका या सगळं अजिबात मान्य नाही. अंबा शांभाऊ. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथपर्यंत येले तर घराची झडती घ्या. उगी शंका नको. साहेब, अक्का मांगर पालती घातलं तर कुठंच काय सापडलं नाही. बोललेलं नाही साहेब, दादांचा यात काहीच संबंध नाही. बरं, चला आपण दुसरीकडे जाऊया. हो. बघा, त्याच्यात नक्कीच पैसे असतील. नीट बघा, नक्कीच काहीतरी गावतला.
बघा सापडले ना, मी सांगितलं होतंय ना. आता सांगा काय कारवाई करतले. साहेब हे पैसे मीच दिले होते दादांना काहीतरी कामासाठी. नाही शामभाऊ, हे पैसे माका तुम्ही दिलेले नाही हा. पण हे पैसे माझ्या घरात कसे येले हे माका माहित नाही. सांगा शामराव, काय करायचं आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिरा शिरा करशील. मला ना शिरा खूप आवडतो, प्लीज कर ना. चालेल ना भाई, मी शिरा करते. डन. बरं ठीक आहे, कर तुझी. थांब मी दूध आणते. हा उर्मिला, दुधाची पिशवी दाताने कोण फोडतं, तेही प्रसादाचं असताना. ते आयुष्यात किचन बघितलं नसेल मग काय होणार. दुसरं जे काही करायचंय ना ते नीट करायला सांग. मला असं घाणेरडं काहीतरी केलेलं चालणार नाही. शिवा, ते राहून दे. संपदा तू घे, मी तुला दुसरी पिशवी आणून देते. थांब. संपदा कातर आण बाळा. हो. ठीक आहे. दूध आधी ओतून गरम करून घे. ते लाईटर लाईटर नाही ग, हा गॅस ना असाच प्रेस कर आणि सुरू. अगं गॅस हळू कर, दूध उतू जाईल. लई गोष्टीचं तारतम्य नाहीये, काय चाललंय सगळं. मी रवा आणते. संपदा कढई घे. वाटी वाटी दे तिला. हो देते. काय चाललंय उर्मिला. एका लहान मुलाला समजावतात ना तसं सगळं समजाव. आणि तू मनाने काही करू नकोस. ऐक, सीताई अगं करेल, ती नवीन आहे ना ती, म्हणून थोडी गोंधळली असेल. शिवा तू एक काम कर, तू दूध गरम झालं असेल ते काढ, मी रवा ठेवते. हा. अगं अगं देवा, धन्य धन्य आहात तुम्ही. काय चाललंय सगळं. कुठून हिला सून करून आणली. देवा काय रे चुकलं माझं की हे माझ्या गळ्यात. संपदा जा फडका आण जा लवकर. हो मम्मा किचन दे मला. सीताई जाऊ दे ना ग, ती जरा घाबरली असेल ग. आणि आपण पण असं सतत तिला बोलायला नको ग. घाबरली ही गुंडांची मारामारी करताना नाही घाबरत ती, इथे बरोबर घाबरती. हे म्हणतात समजून घे समजून घे. समजून कोणाला घेऊ हिला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो शिवानी. हा बोल ना.
कशी आहेस ग बाळा? मी एकदम भारी आहे, कमाल. जेवलीस काय गेली एकरा? नाही, जेवेन थोड्या वेळात. आणि जावई बापू कसे आहेत ग? कोणी काही बोललं नाही ना तुला? सगळं व्यवस्थित आटपलं ना? शिवानी, हा काय झालं ग? कसल्या विचारात हरवलीस? अगं ते हॅलो रेंज नाही आहे, माहित नाही काय झालं. बोल. शिवानी, सगळं व्यवस्थित पार पडलं ना? कार्यक्रम भारी झाले, कमाल झाले, मस्त. मला खूप मजा आली. ते अंगठी शोधायची होती ना, ती मी शोधून काढली आई. आणि गाठ सोडवायची असते ती पण मी सोडली. थोडा प्रॉब्लेम केला मी, म्हणजे थोडी मिस्टेक झाली माझ्याकडनं, पण कोणी काही बोललं नाही. सगळ्यांनी नंतर सगळं छान समजावून सांगितलं मला. तुम्हाला भेटल्यावर सांगे ना सगळं. भेटायचंय तुम्हाला. शिवा, हे लेकरा, अगं मी तुझी आजी आहे ग. आम्हाला वाईट वाटू नये म्हणून सांगत नाहीस ना? काय झालंय काय ग? कुणी काय बोललंय का तुला? काही नाही का जे, खरंच काही नाही. तुम्ही सांगा ना, तुम्ही कसे आहात? आणि ते नाही का ते शिवानी, खरं खरं सांग, कोणी काही बोललंय का तुला? त्या कीर्तीताई काही बोललेत का? नाही कोणी काही बोललं नाही मला, पण मला जरा टेन्शन आलंय ग. बघ ना, सगळं वेगळंच झालं ना. त्यांनी जो विचार केला होता तसं काही घडलंच नाही. वेगळंच घडलंय. वेगळीच मुलगी सून म्हणून आली आहे. मग त्यांना हे सगळं पचवायला जड जात असेल ना, याचं टेन्शन आलंय. बाकी काही नाही ग. एक गोष्ट सांगू शिवानी, कोण कसं वागतं, काय बोलतं, हे आपल्या हातात नसतं. आपलं वागणं आपल्या हातात असतं. तुझ्या नशिबात जे घडायचं होतं ते घडलं. आपण ठरवून काही घडवलेलं नाहीये, आणि आता ठरवून आपण काही थांबवू शकत नाही. तेव्हा जे जसं आहे ना, ते आपल्याला स्वीकारायला पाहिजे. हो, पण तुम्हाला सांगू का, तुमच्याशी बोलून ना मला खूप बरं वाटलं. खरंच माझं ना डोकं जड झालं होतं, काही कळत नव्हतं, पण बरं वाटलं तुमच्याशी बोलून. पण मला सांगा, तुम्ही दिव्याशी काही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला का? तिला फोन कुठे असेल ती, काय बघितलं का? काही कळलं का तिच्याबद्दल? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मम्मी, अगं कुठे घेऊन चालली मला? मावशीनं कराय काय सांगितलंय ना, आपण करतोय काय? आता त्या वडाकडे कशा बी घेऊन चालले मला? अगं चल ग, वडाकडे जावं लागतंय. छंचे, हे बघ, नवरा कसा बी असला का नाही तरी त्याला मान द्यावाच लागतोय. रीत आहे, पाळावी लागते. चल जाऊ वडाकडे. मम्मी, आधी त्या आधिपतीला शोधलं पाहिजे. ते जर सापडले नाही ना तर मावशी आपल्याला गायब करल, आणि अशी गायब करल ना का आपण शोधून बी सापडणार. अधिपतीला फोन केले पण उचलतच नाही त्यो. आता काय, पायपीट करा ना, हुडकायला जा. काय करायचं? मम्मी, अगं मम्मी, काय? बघ, अधिपतीचं शेपूट सापडलं. आता अधिपती बी सापडल. अगं म्हणजे काय? म्हणजे ते बघ की, मास्तरडी. मास्तरडी आहे व्हय? मग काय तर चंचे, तिने एवढी चांगली साडी कशी काय नेसली ग? पट्टा पट्टा करून चालल्या. मला वाटलं रस्त्यावर आलेत म्हणजे पैसे नसतील त्यांच्याकडे. नाही, हे बघ, तुमच्याच ताट बी आहे बघ हातात. मम्मी,
मास्तडीची पूजा काय पूर्ण होता कामा नाही. जा वहिनी, आता पूजा करून घ्या. हो, थांबा थांबा. हे काय सांगते हो नंतर. जा. वहिनी तुमची नाही. अहो पहिली वटपौर्णिमा आहे ना तुमची, मग उखाणा तर झालाच पाहिजे. काय हो, नाव घ्यायलाच पाहिजे. अहो उखाणा मला पाठ नाही असं काही. अहो वहिनी कमाल आहे हो तुमची. शिक्षिका आहात ना तुम्ही. आत्ता उखाणा तयार करा. त्यात काय एवढं. बरं ठीक आहे, प्रयत्न करते. वडाला घालते प्रदक्षिणा 7, वडाला घालते प्रदक्षिणा 7. अधिपती रावांचं नाव घेते, लाभू दे त्यांची जन्मजन्मी साथ. वा, कमाल आहे वहिनी. घेऊ आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. भावा इथं कुठं वांक्या किती हॉर्न वाजवलेस मारता का? अख्खं कोल्हापूर डोसकर घेतेस काय तू? इकडे कुणीकडे? अरे शिवानी वडाची पूजा करायला गेली ना, तिला आणायला चाललोय. अरे मी बी तिकडेच चाललोय. मास्तरीनबाई गेल्यात ना तिकडं वडाच्या पूजेला. माझं काम लवकर उरकलं म्हणताना म्हणलं त्यांचं बी पहिलं व्रत आहे, आपण बी जाऊया म्हणलं, आपलं बी कर्तव्य आहे का नाही? ही पिशू कसली? अरे जरा दुकानात कामाला गेलतो, तिकडे नवीन कपडे घालून जायला नको म्हणलं, जुनीच कपडे घालून काम केलं आणि मग नवीन घालून आता चाललो. बरं चल. चंचे, ना काही हिच्या फेऱ्या पूर्ण होऊ देणार नाही. म्हणजे सांग, मी आलेच, जरा पाया पडून येते. मम्मी अगे आलेच. अगे ए मम्मी.
नाही अगं. आता बघ कशी तोंडावर आपटल्या. वाड्यावर आपटली नाही पाहिजे मम्मी. वाड चांगलं पेटलं पाहिजे. बत्तीशी भारी यायला पाहिजे. आले मोठी वटपौर्णिमा साजरी करणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.